27 वर्ष, 2 मुलं आणि एक सुखी कुटुंब. पण एका निर्णयाने सगळंच बदललं. सुपरस्टार विजय थालापती आज आपल्या राजकीय करिअरच्या सर्वोच्च शिखरावर असताना वैयक्तिक आयुष्यात मात्र एकटा पडलाय. तामिळनाडूच्या जनतेने विजयला डोक्यावर घेतलं, पण ज्या पत्नीने 27 वर्ष सावलीसारखी साथ दिली, तिनेच नेमकी राजकारणाच्या उंबरठ्यावर पाठ का फिरवली? या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी एक नाव वारंवार घेतलं जातंय आणि ते म्हणजे अभिनेत्री त्रिशा कृष्णन. विजय आणि त्रिशाची लिओ सिनेमाच्या सेटवर सुरू झालेली मैत्री इतकी वाढली का की त्यामुळे विजयचं घरच मोडलं. जनतेची साथ मिळाली पण बायकोची नाही. यामागे खरंच त्रिशाचा हात आहे का? सगळं जाणून घ्या त्या व्हिडिओतून. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. 1996 मध्ये प्रदर्शित झालेला पूर्वे उन्नक्कागा हा चित्रपट विजयच्या करिअरमधला सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरला होता. या चित्रपटामुळे तो घराघरात पोहोचला आणि त्याची फॅन फॉलोविंग इतकी जबरदस्त वाढली की बघायलाच नको. इथूनच जोसेफ विजय चंद्रशेखर यांचा थालापती विजय होण्याचा प्रवास सुरू झाला. विजय यशाच्या शिखरावर असताना साता समुद्रापार लंडनमध्ये एक मुलगी त्याच्या अभिनयाच्या प्रेमात वेडी झाली होती आणि ती मुलगी म्हणजे संगीता सोनरलिंगम. संगीता ही मूळच्या एका गर्भश्रीमंत श्रीलंकन तमिळ उद्योगपतीची मुलगी. संगीता विजयच्या ऍक्टिंगची इतकी जबरदस्त फॅन होती की फक्त त्याला भेटण्यासाठी खास लंडनहून भारतात ती आली होती. विजय तेव्हा चेन्नईतील एका फिल्म स्टुडिओमध्ये शूटिंग करत होता. शूटिंगमधून ब्रेक घेतल्यावर विजयने संगीताची भेट घेतली. एका फॅनने आपल्याला भेटण्यासाठी साता समुद्र पार लंडनहून यावं याचं विजयला खूप कौतुक वाटत होतं आणि तो चक्क संगीताच्या प्रेमातच पडला. पण विजय ख्रिश्चन तर संगीता हिंदू होती. पण तरीही 25 ऑगस्ट 1999 त्यांच्या प्रेमाचं रूपांतर लग्नात झालं. पुढे लग्नानंतर संगीताने स्वतःचं वेगळं कोणतंही करिअर बनवलं नाही. एकीकडे विजय पडद्यावर सुपरस्टार म्हणून कोट्यावधी फॅनच्या हृदयावर राज्य करत होता, तर दुसरीकडे पडद्यामागे संगीता आपला संसार एखाद्या सावलीसारखी सांभाळत होती. लंडनच्या मोठ्या उद्योगपतीची मुलगी असूनही तिने ग्लॅमरपेक्षा कुटुंबाच्या सुखाला जास्त महत्त्व दिलं. 2000 मध्ये त्यांच्या आयुष्यात मोठा मुलगा जेसन संजय आला आणि 2005 मध्ये लाडकी लेक दिव्या साशा हिच्या जन्माने त्यांचं चौकोनी कुटुंब पूर्ण झालं. विजयच्या करिअरच्या प्रत्येक चढ उतारात संगीता खंबीरपणे पाठीशी उभी होती. पुढची 27 वर्ष हा संसार एखाद्या स्वप्नासारखा सुखात सुरू होता आणि अचानक मीडियात बातमी आली की संगीताने विजयला डिवोर्स देण्याचा निर्णय घेतलाय. संगीताने 24 फेब्रुवारी रोजी चेंगलपट्टू येथील फॅमिली कोर्टात विजयपासून घटस्फोटासाठी अर्ज केला आणि ह्यामागे कारण सांगितलं जाते की विजयने तिचा मानसिक छळ केलाय आणि त्याचं एका अभिनेत्रीसोबत अफेअर सुरू आहे. आणि मग सुरू झाला विजयच्या आयुष्यातला पार्ट 2. ज्या अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंधाचे आरोप झाले ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती त्रिशा कृष्णन आहे. तमिळ सिनेमात विजय आणि त्रिशाच्या जोडीला प्रेक्षकांनी नेहमीच डोक्यावर घेतलं होतं. 2004 मधील गिल्ली असो, 2005चा तिरुपाची आथी किंवा 2008चा कुरुवी, या प्रत्येक चित्रपटात त्यांच्यातील जबरदस्त केमिस्ट्रीने पडद्यावर जणू आगच लावली होती. पण कुरुवी नंतर अचानक काहीतरी बिनसलं आणि ज्या जोडीला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असायचे ती जोडी अचानक पडद्यावरून गायब झाली. सलग 4 हिट सिनेमे दिल्यानंतर विजय आणि त्रिशा यांनी एकमेकांसोबत काम करणं पूर्णपणे थांबवलं होतं. असं म्हटलं जात होतं की तेव्हाच दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली होती आणि ह्याची कुणकुण जेव्हा विजयच्या घरी लागली होती, विजयच्या कुटुंबाने त्याला त्रिशापासून लांब राहण्याचा त्यावेळेस कडक सल्ला दिला होता. पुढे 23 जानेवारी 2015 रोजी त्रिशाने चेन्नईतील एका प्रसिद्ध बिझनेसमॅन आणि फिल्म प्रोड्युसर वरुण मनियन याच्याशी मोठ्या थाटामाटात साखरपुडा केला होता. पण अवघ्या 3-4 महिन्यातच म्हणजेच मे 2015 मध्ये त्रिशाने हा साखरपुडा मोडल्याची घोषणा तिच्या सोशल मीडियाच्या थ्रू केली होती. साखरपुडा मोडल्यानंतर त्रिशाचं नाव दक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक बड्या कलाकारांशी जोडलं गेलं. राणा रघुपती सोबतच्या तिच्या नात्याची मोठी चर्चा झाली होती, पण तिथेही गोष्टी लग्नापर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. मग 2023 मध्ये परत त्रिशाच्या आयुष्यात एंट्री झाली विजयची. 2023 मध्ये लोकेश कनगराज यांनी लिओ या चित्रपटाची घोषणा केली आणि संपूर्ण साऊथ इंडस्ट्री थक्क झाली, कारण या चित्रपटात विजयच्या पत्नीच्या भूमिकेसाठी चक्क त्रिशाची निवड करण्यात आली होती. शूटिंग दरम्यानचे त्यांचे ऑफस्क्रीन फोटो पाहून पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं. शिवाय याच काळात संगीताने सार्वजनिक कार्यक्रमातून आपली उपस्थिती कमी केली आणि इकडे लोकांचा संशय बळावला. आणि मग त्यानंतर थेट फेब्रुवारी 2026 मध्ये संगीताने विजयसोबत डिवोर्स घेण्यासाठी अर्ज दाखल केला आणि त्याच्यावर गंभीर आरोप सुद्धा केले. विजय सहसा आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाहीरपणे बोलणं टाळतो आणि यावेळी सुद्धा त्याने तेच केले. त्रिशासोबतच्या अफेअरच्या चर्चांवरही विजयने आजवर एक शब्दही उच्चारलेला नाहीये. त्याने नेहमी त्रिशाचा उल्लेख एक उत्तम सहकलाकार आणि मैत्रीण असाच केला आहे. लिओच्या प्रमोशन दरम्यान सुद्धा त्याने या चर्चांना पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं. पण संगीताने दाखल केलेला घटस्फोटाचा अर्ज आणि निवडणुकीत विजयने बाजी मारल्यानंतर त्रिशाने त्याच्या घरी लावलेली हजेरी या दोन्ही गोष्टी बघता पाणी कुठेतरी मुरतंय हे नक्की आहे. तर ही होती थालापती विजयच्या 27 वर्षांच्या संसाराची ती बाजू, जी सध्या प्रत्येकाच्या चर्चेचा विषय ठरली आहे. तुम्हाला काय वाटतं, सगळ्यांना त्रिशा जबाबदार आहे की विजयचा राजकारणातला प्रवेश? तुमची मतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला गाव बत्ती.